तब्बल 40 वर्षानंतर आणि 3 पिढ्यानंतर बीडला अखेर रेल्वे सुरू झाली. काल 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बीडहून अहिल्यानगरच्या दिशेनं रेल्वे धावली. ही रेल्वे परळीपर्यंत असणार आहे. ही रेल्वे धावावी म्हणून गेल्या 40 वर्षात अनेकांनी मागणी केली, त्यासाठी पाठपुरावा केलाय. परंतु आता जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा अनेक लोक ही रेल्वे सुरू करण्यासंबंधीचं श्रेय कोणाचं आहे म्हणून सांगताना दिसतात. आपणच कसं सर्वाधिक योगदान दिलं हे सांगण्याचा त्यातून प्रयत्न होताना दिसतं. मंडळी, हे श्रेय घेण्यासाठी कोण कोण सरसावलंय हे तर आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेऊच. परंतु एखादी योजना राबवण्यासाठी 40-40 वर्ष लागावीत हा जाब देखील संबंधितांना या निमित्तानं विचारायला हवा. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, बीडहून रुळावरून एकदाची अहिल्यानगरच्या दिशेनं रेल्वे धावली आहे. ही बाब आनंदाची आहे, समाधानाची आहे. परंतु या निमित्तानं आपण थोडं तरी आत्मचिंतन करणार आहेत का? इतर अनेक गोष्टींसाठी आपण भांडत असतो, परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्यामुळे बीडच्या विकासाला गती मिळू शकेल, अशा पायाभूत सुविधांपैकी रेल्वे सारखी अत्यंत आवश्यक आणि विकासाला चालना देणारी एखादी सुविधा मिळण्यासाठी, ती सुरू होण्यासाठी 40-40 वर्ष वाट पाहायला लागावी, हा प्रश्न आज या निमित्तानं आपल्यासारख्यांना पडतो. बीडकरांना रेल्वे मिळाल्याचा आनंद आहे, परंतु बीडकर विकासासाठी आग्रही कधी होणार आहेत का? असंच 40-40 वर्ष ते विकास प्रकल्पांसाठी वाट बघत बसणार आहेत, हे या निमित्तानं बीडकरांनी ठरवायला पाहिजे. आता काल 17 सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ होताच अनेकांनी ही रेल्वे सुरू करण्यासाठी कशी आपणच सर्वाधिक मेहनत घेतली हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सगळे आहेत, हे तुम्ही सर्वांनी बघितलं. हे श्रेय घेणाऱ्या सर्वांचे प्रयत्न नाकारण्याचा किंवा त्यांच्या प्रयत्नांची अवहेलना करण्याचा हेतू मुळीच नाही. पण खरं म्हणजे बीडकरांसाठी रेल्वे सुरू करायला 40 वर्ष लागली आहेत. नेतृत्वाच्या 3 पिढ्या या काळात संपल्यात. इतका उशीर या कामासाठी लागल्याबद्दल खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करायला हवी. बीड रेल्वेचा इतिहास थोडक्यात पाहिला तर 1980 मध्ये बीडच्या खासदार म्हणून काँग्रेसच्या केशर काकू क्षीरसागर निवडून आल्या होत्या. त्यात 1984, 1991 अशा 3 वेळा खासदार झालेल्या. त्यांनीच बीडला रेल्वे सुरू करावी म्हणून पहिल्यांदा मागणी केली असा उल्लेख आढळतो. दरम्यानच्या काळामध्ये 89 मध्ये बबनराव ढाकणे देखील बीडचे खासदार होते. त्यानंतर भाजपाच्या रजनी पाटील एकदा तर जयसिंगराव गायकवाड हे 3 वेळा खासदार होते. भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा ते खासदार झाले आणि केंद्रात ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि त्या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे निवडून आले. त्या 2 टर्म खासदार राहिल्या. राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे 1995च्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, विमल मुंदडा या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलेत. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिथं बजरंग अप्पा सोनवणे हे खासदार झाले, परंतु ते विरोधी पक्षात आहेत. तुम्ही बीडमधील राजकारणावर, त्याचवेळी राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारवर जर नजर टाकली तर केशर काकूंचा अपवाद वगळता तुम्हाला एक बाब लक्षात येईल की बीडमध्ये जे पण नेते निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये, ते बहुतांश काळ हे विरोधी पक्षामध्ये राहिलेले. त्यामुळे साहजिकच बीडमधील विकास प्रकल्पांना चालना मिळण्यास सरकारचा आशीर्वाद फारसा मिळालेला दिसत नाही. त्यामुळे रेल्वेचा ट्रॅक काही टाकला गेला नाही. केशर काकूंपासून पुढच्या सर्व खासदारांनी बीडसाठी रेल्वे सुरू करण्याची वारंवार मागणी केली. त्यांच्यासोबतच बीडच्या शेजारील जालना लोकसभेचे 1991 मध्ये जे खासदार म्हणून निवडून आले अंकुशराव टोपे यांनीही बीडला रेल्वे सुरू व्हावी म्हणून लोकसभेमध्ये मागणी केली होती. 2014 मध्ये केंद्रात भाजपाचं सरकार आलं, मोदी पंतप्रधान झाले, गोपीनाथ मुंडे ग्रामविकास मंत्री झाले. त्यावेळी बीडकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. बहुमतानं मोदी सरकार सत्तेत होतं. त्यात गोपीनाथ मुंडे कॅबिनेट मंत्री झाल्यानं बीड जिल्ह्याच्या विकासाचा इतक्या वर्षाचा अनुशेष आता भरून निघणार आहे म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होतं. बीडकरांच्या बोलण्यातूनही ही गोष्ट दिसत होते.
ते भावना त्यांच्या व्यक्त होत होत्या. मात्र काळाच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी होतं. दुर्दैवी अपघातामध्ये मुंडे यांचं निधन झालं आणि त्यांच्या जागेवर प्रीतम मुंडे खासदार झाल्या. त्या 2 टर्म खासदार राहिल्या. या काळात त्यांनी अनेकदा बीडच्या रेल्वेचा विषय हा मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं आणि त्यामुळं बीड ते अहिल्यानगर दरम्यान रेल्वे धावण्यासाठीची जी आवश्यक कामं आहेत ती वेगानं सुरू झाली. परंतु 2024 मध्ये प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना भाजपनं तिकीट दिलं. मात्र त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे हे निवडून आले. मात्र ते विरोधी पक्षात आहेत. खरं म्हणजे एखादा विकास प्रकल्प व्हावा म्हणून सर्वच नेते आग्रही असतात. त्यांच्या परीनं ते पाठपुरावा देखील करतात. यावेळी सरकार तुमच्या पक्षाचं नसेल किंवा तुम्ही राज्याच्या वा केंद्राच्या स्तरावर तुमची ताकद कमी असेल तर प्रकल्प होण्यास उशीर लागतो. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील विकास कामांना पुरेसा निधी द्यायचाच नाही असं सरकार ठरवतं. तिथले विकास प्रकल्प हाणून पाडायचं ठरवतं. हे उद्योग सुरुवातीपासून चालत आलेत. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बीड ते अहिल्यानगर दरम्यानचा हा रेल्वे प्रकल्प आहे. जेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार सलग राहिलं तेव्हा हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचं आपल्याला आता दिसतंय. हे या प्रकल्पाच्या वाटचालीतून दिसतं. असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणि देशात आहेत की जे स्वातंत्र्यापासूनच्या पहिल्या सरकारपासून ते आत्ताच्या सरकारपर्यंत रखडल्याचं दिसतील. पूर्वीच्या सरकारमध्येही विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातल्या विकास प्रकल्पांना पुरेसा निधी न देण्याच्या घटना ह्या घडायच्याच. तशा त्या आजच्या सरकारमध्येही घडताना दिसतात. यात बळी मात्र सामान्य जनतेचा जातो. बीडकरांनी याचा अनुभव घेतलाय. पण आता त्यांची रेल्वे ही धावू लागली आहे. आता तिथल्या विकासाचा वेगही रेल्वेप्रमाणेच धावेल ही अपेक्षा करायला हरकत नाही. यातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते हे लक्षात आपण घ्यायला हवं. विकासाच्या श्रेयासाठी सगळे पुढे आले. मात्र हाच विकास 40 वर्ष रखडला होता तेव्हा त्याचं श्रेय कुणाचं हे कुणीच सांगताना दिसत नाही. गेल्या 40 वर्षापासून बीडला रेल्वेची मागणी होते आणि ती होत असताना त्याची अंमलबजावणी का झाली नाही? त्या काळात कोणाचं सरकार होतं? का त्या सरकारनं बीडकरांच्या रेल्वेच्या मागणीला पूर्ण केलं नाही? हे प्रश्न देखील या निमित्तानं विचारले जायला पाहिजे. आणि हे केवळ बीडकरांचं दुखणं नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे आता बीडचा प्रश्न सुटलाय, पण आज त्याचवेळी विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी असलेल्या मतदारसंघातल्या लोकांची भावना ही बीडकरांसारखी झाली आहे. यामुळे सरकार कधीतरी प्रत्यक्षामध्ये समतोल विकासाची प्रक्रिया हे राबवेल का, की केवळ बोलण्यापुरतंच आणि भाषणापुरतंच या त्या भावना राहतील? काल बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ झाला. ही रेल्वे पुढे परळीपर्यंत जाणार आहे. कालच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावेळी बीड ते अंमळनेर या रेल्वे मार्गाचंही उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे बीडच्या विकासाला आता चौफेर गती मिळेल अशी आशा करायला आपल्याला हरकत नाही. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.